गणपती बाप्पाची पूजा करत असताना खऱ्या अर्थानं आपण गणपती बाप्पाला 5 प्रकारची फळं अर्पण करत असतो. ती 5 प्रकारची फळं गणपती बाप्पाला अर्पण करत असताना हा पंचभूतात्मक देह सुद्धा खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाच्या कार्यासाठी वापरला पाहिजे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशा प्रकारे हा पंचभूतात्मक देह, या पंचभूतात्मक देहामध्ये एक अंतःकरण पंचक कार्य करत आहे. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार एक विषय पंचक कार्य करत आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध एक ज्ञानेंद्रिय पंचक कार्य करत आहे. कान, नाक, त्वचा, डोळा आणि जीभ आणि एक या ठिकाणी प्राणपंचक कार्य करत आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. खऱ्या अर्थानं ही पंचेंद्रिय कार्य ज्या वेळेला गणपती बाप्पाच्या कार्यासाठी वापरली जातील ना, आणि गणपती बाप्पाचंच कार्य ज्या वेळेला करतील ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाची पूजा सर्वांगाने झाल्याशिवाय राहणार नाही. ओम गण गणपते नमः.